जय शिवराय. मी अंकिता पाटील. तर माझ्या घरातलं सगळं मी आवराला काढलं, त्यामुळे मी केस बीस काही केलेलं नाही आणि मी जशी पण आहे मस्त दिसते आणि माझ्या नवऱ्याला मी आवडते. माझी नाक, माझं डोळं, माझं तोंड खूप छान आहे. मी का फुकणीची नाकाची नाही आहे. तर चला, मला आज व्हिडिओ मी संजूनताईचं बघितलेलं आहे. राजेश्री जयश्री सिस्टर जे व्हिडिओ येतोय त्यांच्या जावईचं मी रेकॉर्डिंग ऐकलेली आहे. तर माझं म्हणणं एकच आहे, संजूनताईला कुणाचेही फंद्यात तुम्ही पडू नका. चांगलं झालं तर देव केलं, वाईट झालं तर तुम्ही केलं, असं लोक बोलत आहेत. त्यामुळं का नाही, तुम्ही कुठल्याही गोष्टीला मध्येशी घेऊ नका. जर त्यांना एवढंच स्वतःचं मत मांडायचं असेल तर त्यांनी यूट्यूब चॅनल काढून बिगर चेहरा दाखवता त्यांनी स्वतःचं मत मांडू शकतोय. किंवा जयश्री जर त्याची नावाची बदनामी करत आहे यूट्यूबर म्हणून ते बोलत आहे ना, तर माझं म्हणणं एक आहे की तुम्ही वकील दिलाय ना, तुमच्या वकीलला तुम्ही बोला, कोर्टात अर्ज द्या तुम्ही की आमची नावाची बदनामी होते म्हणून. मग तर तुम्ही ह्या लोकांना मदत करू नका. आपसमध्ये त्यांचं फॅमिली मॅटर आहे. जावा इथे दोघी बघून घेतील. बरोबर आहे, ते दोघी जावा आहेत. आज जयश्रीचा हक्क त्यांनी मारलाय तर ते बोलणार 100%. कुणी असू दे, आपल्या मुलांचा हक्क मारला, तोंडातला घास काढला तर जीव जळतोय. आपण ही असू दे ते. त्यामुळे संजूनताई, माझी एक रिक्वेस्ट तुम्हाला आहे की तुम्ही चुकीच्या लोकांना साथ देऊ नका, चुकीच्या लोकांना सपोर्ट करू नका. आणि तुमच्यापर्यंत यायची त्यांना काही गरज नाही. खूप यूट्यूबर आहेत, त्यांच्यापाशी जाऊ दे, तुमच्यापाशी अजिबात गरज नाही. काय म्हणजे लोकांनी मदत केलेलं जाणून नसतंय. आज माधुरीताईनं लाखो लोकांना मदत केली, तर त्या मदतीची लोकांना जाण नाही. त्या मदतीची लोकांना जाण नाही. आज लोक त्यांना ट्रोल करत आहे, आज लोक त्यांना घाण बोलत आहे. एवढं करून सोडा. मी माधुरीताईंना पण एकच बोलते की तुम्ही लक्ष देऊ नका. फक्त स्वामीवर विश्वास ठेवा आणि स्वामी आहेत पाठीशी. स्वामी सगळं ठीक करतील. फक्त तुम्ही तुमचा संयम तोडू नका, हेच माझं म्हणणे आहे. आणि तुम्हाला पण मी हेच बोलते संजूनताई, कुणालाही सपोर्ट करू नका. आता दुनिया पहिल्यासारखी नाही आहे, स्वार्थी दुनिया आहे. लोक फक्त स्वार्थ बघतात, आपल्या स्वार्थासाठी आपल्या जवळ येते. ज्यावेळी त्यांचं स्वार्थ पूर्ण होत आहे तर अशी उडून मारतात आणि उडून मारून आपल्याला टोल करतात. हे लक्षात घ्या तुम्ही. त्यामुळं कसं माहिती आहे, कुणाचेही मध्येशी घेऊ नका. आणि जयश्री आणि तिची जाऊ ते बघून घेतील. जर तिच्या जाऊमध्ये एवढंच दम असेल तर ते फेस टू फेस भेटून बोलतील. आलं लक्षात. त्यामुळे तुम्ही कुठंही मध्येशी करू नका. कुठलीही आई असू दे, आपल्या मुलांचा हक मारायचा असेल तर त्याचं जीव जळणार म्हणजे जळणार. ते आम्ही पण असू दे, आमचं पण तसंच होणार आहे. आलं लक्षात. आज तिची हालत बघा कशी झाली, तिची परिस्थिती बघा जयश्रीची कशी झाली, ते कशी होते आणि ते कशी झाले. काय तर असणार ते आतलं राज, आपल्याला माहीत नाही. त्यामुळे तुम्ही प्लीज कुठल्याही फंद्यात पडू नका. हेच माझी रिक्वेस्ट आहे. मी माझी मोठी बहीण म्हणून तुम्हाला सांगत आहे. ऐकायचं का नाही ऐकायचं ते शेवट तुमच्यापाशी. बाय.